एखाद्या खोल दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असतो? कधीकधी याचं उत्तर ना अशा ठिकाणी लपलेलं असतं जिथे आपण साधा विचारही करू शकत नाही. आज आपण अशाच एका प्राचीन कथेचं विश्लेषण करणार आहोत, जी दुःखावर मात करण्याचा एक अगदी अनपेक्षित मार्ग दाखवतेय. सुजाता आणि मेलेल्या बैलाची गोष्ट. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी नक्कीच पडतो, नाही का? जेव्हा कोणी आपलं अगदी जवळचं माणूस आपल्याला सोडून जातं, तेव्हा ती वेदना, तो जो रिकामापणा असतो, त्यातून स्वतःला बाहेर कसं काढायचं. आणि गंमत म्हणजे या सार्वत्रिक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं ते हजारो वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध जातकात. आणि हे उत्तर अजिबात सरळ साधं नाहीये. उलट थोडं विचित्र, थोडं धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहे. तर मग चला कथेच्या मूळ समस्येकडे जाऊया. म्हणजे कधीकधी दुःख इतकं मोठं असतं की ते आपलं आयुष्यच थांबवून टाकतं. तर गोष्ट अशी सुरू होते की एक जमीनदार असतो. त्याचा वडिलांचं निधन होतं आणि त्याचं जगच जणू काही थांबून जातं. तो इतका दुःखात बुडतो की त्याचं खाणं-पिणं, काम करणं सगळंच बंद. आयुष्य जणू एकदम स्तब्ध. आणि गंमत बघा, या जमीनदाराला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी जी गोष्ट सांगितली जाते ना, ती सुद्धा अशाच एका थांबलेल्या आयुष्याची आहे. ही गोष्ट आहे सुजाता नावाच्या एका तरुणाच्या वडिलांची. आपल्या वडिलांच्या म्हणजे सुजाताच्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांनीही असंच स्वतःला जगापासून पूर्णपणे तोडून घेतलं होतं. आणि इथेच कथेला एक जबरदस्त, अगदी नाट्यमय वळण मिळतं. कारण सुजाता आपल्या वडिलांना या दुःखातून सावरण्यासाठी एक असा मार्ग निवडतो जो सगळ्यांना चक्क मूर्खपणाचा वाटतो. सुजाताला आपल्या वडिलांना असं खचताना बघवत नव्हतं. त्याला हे चांगलंच माहीत होतं की सांत्वनाचे 4 शब्द बोलून काहीही होणार नाहीये. जखम खूप खोल होती. त्याच्या लक्षात आलं की या दुःखाच्या चक्रातून वडिलांना बाहेर काढायचं असेल तर काहीतरी धक्कादायक, काहीतरी अनपेक्षितच करायला हवं. असा एखादा उपाय जो त्यांच्या विचारांना मुळापासून हादरवून टाकेल. आणि मग तो काय करतो? तो एक विचित्र योजना आखतो. तो गावाबाहेर जातो आणि एक मेलेला बैल शोधून काढतो. आणि मग सुजाता त्या निर्जीव बैलासमोर ताजं गवत आणि पाणी ठेवतो आणि त्याला म्हणू लागतो, "चल, उठ, खाऊन घे, पाणी पी." आता जरा विचार करा, हे दृश्य पाहून गावातल्या लोकांना काय वाटलं असेल. सगळ्यांना वाटलं की वडिलांच्या दुःखात सुजातालाच वेड लागले. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि इथेच कथेचा केंद्रबिंदू बदलतो. आतापर्यंत दुःखात बुडालेले जे वडील होते, त्यांचं लक्ष एका नव्या भलत्याच चिंतेकडे वळतं. जेव्हा आपल्या मुलाच्या या वेडेपणाची गोष्ट वडिलांच्या कानावर पडते ना, तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसतो. आणि बघा काय होतं. क्षणात ते आपल्या वडिलांचं दुःख विसरून जातात आणि त्यांच्या जिवंत मुलाच्या काळजीने व्याकुळ होतात. म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या शोकापेक्षा जिवंत मुलाची चिंता त्यांना जास्त मोठी वाटू लागते. ते धावतच सुजाताकडे येतात आणि अगदी कळवळून म्हणतात, "अरे बाळा, हे काय करतोयस तू? तू शुद्धीवर आहेस का? या मेलेल्या ढोरात जीव फुंकण्याचा हा मूर्खपणा कशासाठी?" आणि तेव्हा तेव्हा सुजाताने जे उत्तर दिलं त्याने सगळ्या समीकरणांनाच छेद दिला. तो अगदी शांतपणे म्हणाला, "बाबा, या बैलाचं डोकं, पाय, शेपूट सगळं तर जागेवर आहे. कदाचित हा उठेलही. पण आजोबांचं काय? त्यांचं तर शरीरही आता शिल्लक नाही. तरीही त्यांच्यासाठी रडून आयुष्य थांबवणारे तुम्ही. मग मला सांगा, आपल्या दोघांमध्ये जास्त मूर्ख कोण?" इथे सुजाताचा तर्क किती जबरदस्त आहे बघा. त्याने एक वरवर मूर्खपणा वाटणाऱ्या कृतीतून एक भेदक सत्य समोर आणलंय. तो म्हणतोय, मेलेल्या बैलाला गवत घालणं जर अतार्किक आहे, तर जो माणूस आता कोणत्याच रूपात अस्तित्वात नाही, ज्याची फक्त हाडं जमिनीत आहेत, त्याच्यासाठी रडून आपलं आयुष्य थांबवणं हे त्याहून कितीतरी पटीने जास्त अतार्किक नाही का? हा एक आरसा होता जो त्याने थेट वडिलांना दाखवला. मुलाच्या या एका तर्कशुद्ध वाक्याने वडिलांच्या डोक्यात जणू काही ज्ञानाचा प्रकाश पडला. तो क्षण होता साक्षात्काराचा आणि दुःखाच्या अंताचा. मुलाचे शब्द बाणासारखे थेट काळजाला लागले आणि वडिलांना त्यांची चूक क्षणार्धात कळाली. त्यांना समजलं की सुजाताने हे सगळं नाटक फक्त आणि फक्त त्यांना त्या दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केलं होतं. आणि त्यांच्या तोंडून कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडले. ज्याप्रमाणे तुपाने भडकलेली आग पाण्याने शांत होते ना, तसंच माझ्या मुलाने माझी ही दुःखाची आग विझवली. म्हणजे बघा, या कथेतून दुःखातून बाहेर पडण्याचे एक नकाशाच मिळतो आपल्याला. सुरुवात होते एका धक्क्याने जो आपल्याला आपल्याच दुःखी विश्वातून बाहेर खेचतो. मग आपण वास्तवाला सामोरे जातो, तर्काच्या आधारावर जे गेलंय ते स्वीकारतो आणि शेवटी मनाला खरी शांती मिळते. ही केवळ एक भावनिक प्रक्रिया नाहीये, तर हा एक बौद्धिक प्रवास सुद्धा आहे.
तर या बोधकथेचा शेवट केवळ सुजाताच्या वडिलांच्या दुःखाच्या अंताने होत नाही, तर त्यातून एक कालातीत म्हणजे कायम टिकणारा धडा मिळतो. आठवतंय आपण ज्या जमीनदारापासून सुरुवात केली होती, जेव्हा त्याला ही कथा सांगितली गेली तेव्हा त्याच क्षणी त्याचंही दुःख नाहीसे झालं. म्हणजे कथेमध्येच किती मोठी ताकद आहे बघा. एका कथेनं दुसऱ्याचं आयुष्यच बदलून टाकलं. तर मग ह्या गोष्टीतून मिळणारे हे काही महत्त्वाचे धडे आहेत की दुःख आपल्याला कैदी बनवू शकतं, पण कधीकधी वास्तवाचा एक छोटासा धक्काच त्यातून बाहेर काढतो. जे आपण बदलू शकत नाही ते तर्काने स्वीकारणं आणि पुन्हा एकदा जीवनात सामील होणं हेच खरं शहाणपण आहे. आणि शेवटी हा एक विचार आपल्याला करायचा आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख आपल्याला घेरून टाकतं तेव्हा आपल्याला वास्तवाची जाणीव करून देणारा, त्या दुःखाच्या चक्रातून बाहेर काढणारा असा मेलेला बैल कोणता असू शकतो? जरा विचार करा.